महाराष्ट्र, अनिल झाडबुके, तालुकाध्यक्ष मनसे वाहतूक सेना. आता एक 15-20 दिवसापूर्वी एक छोटा हत्तीवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केलेली होती की तो 15 वर्षाचा आहे आणि त्याची गाडी वगैरे जप्त केली आहे म्हणून. आणि त्या ट्रॅफिकवाल्याने त्या व्यक्तीला मारहाण केली. पण कायदा काय सांगतोय, मोटर वाहन कायदा 1988 नुसार त्या वाहनधारकाची दंड मारून त्याची गाडी जप्त करणे व त्याला काय असेल ते शासकीय दंड मारून हे कायदेशीर तरतूद आहे RTOची. आणि त्या ट्रॅफिक पोलीस हवालदाराच्या चुकीच्या कामावर पडदा टाकण्यासाठी हे शहर वाहतूक शाखेचे शिंदे साहेब यांनी एक सोशल मीडियाला एक व्हिडिओ जारी केला की तुम्ही 18 वर्षाच्या आतील जर कोणी व्यक्ती जर ड्रायव्हिंग करत असेल तर त्याची RC रद्द होईल, त्याच्यावर फाईन बसेल, हे बसेल ते बसेल. यांनी कोणतीही माहिती न घेता इनडायरेक्टली जनतेला भीती दाखवण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलेलं आहे. नियमानं मोटर वाहन कायदा 1988 नुसार RC रद्द होत नाही. त्याचे पुढचे प्रोसिजर काय आहे की त्यांच्यावर आर्थिक भार लागतो व वाहनधारकावर गुन्हा दाखल होतो. RC रद्द होत नाही. तरी पण हे जनतेला भीती दाखवण्याचं हे काय प्रकार चालू आहे? त्या व्यक्तीचं चुकलेलं आहे, आम्हाला पण मान्य आहे. कायदा त्याने तोडला हे मान्य आहे आम्हाला. पण कायदा काय सांगतो तुम्हाला? काय मारामारीचा हा कायदा तुम्हाला सांगतो का? आणि तुम्ही त्याला मारहाण केला आहे, शिवीगाळ केला आहे, ढकलून पण दिलेला आहे गाडी. आणि उलट त्या व्यक्तीला ते चुकलं आहे आणि त्याच व्यक्तीला तुम्ही सांगताय, त्याच व्यक्तीला गाडीत बसवलं आहे 15 वर्षाला त्याच मुलाला गाडीत बसून ती गाडी तुम्ही RTO कार्यालयात किंवा शहर वाहतुकी शाखेत तुम्ही तर गाडी आणलेला आहे. पण तुम्ही त्याला सांगताय की तू चुकलाच म्हणून, 15 वर्षाचा तो वय नाही, तो गाडी मारणार म्हणून. आणि दुसरं तुम्हीच त्यांच्याकडनं गाडी मारून त्याला हितापर्यंत तुम्ही आणलेला आहे. ह्याचा अर्थ काय? तुम्हीच त्याला पाठीशी घातलेला आहे आणि तुम्हीच त्याच्यावर दमदाटी करून भीती दाखवण्याचे प्रकार हे काय बरोबर नाही आहे. कायदा राहून कायदा सर्वाला समसमान आहे. एकाला कायदा वेगळा दुसऱ्याला कायदा हे काय बरोबर नाही आहे. कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही कारवाई करा, आमचं काय तर दुमत नाही आहे. पण कायदा सोडून जर अशा प्रकारे जर कारवाई होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अजिबात खपून घेणार नाही. तसे आम्ही आपणास उत्तर देऊ. तुम्ही असाल क्लास 1 अधिकारी, तुम्ही असाल ह्याच्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावर तुम्ही अधिकारी असाल, पण कायदा क्लास 1 अधिकाऱ्याला पण समान आहे, पंतप्रधानाला पण कायदा समान आहे, राष्ट्रपतीला पण कायदा समान आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही कारवाई करा. कायदा सोडून तुम्ही कारवाई करू नका. केली तर भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुमची गाठ आहे, एवढं लक्षात घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.